नवी मुंबई, मुंबई तसेच परिसरातील अन्य 5 ठिकाणी शाखा असलेली व सध्या वादाचा व चर्चेचा विषय ठरलेली टॉरस कंपनीने अनेक नागरिकांना हजारो करोड रुपयांनी फसवल्याची माहिती समोर आल्यावर गुंतवणूकदारांनी एपीएमसी पोलिसांना धाव घेतली होती। आर्थिक फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला होता। त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पंचनाम्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण जवळपास 1,90,00,000 रुपयाचा एवज पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदरचा एवज हा तुर्भेतील टॉरस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा प्लॅन फसला। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टॉरस कंपनीच्या दादर, तुर्भे, कल्याण, मीरा रोड व कांदिवली या 5 ठिकाणी शाखा आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे या 5ही शाखेच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एकाच वेळी 5 ठिकाणी छापा मारण्यासाठी तयारी करत होते, जेणेकरून एकाच वेळी जास्त मुद्देमाल हस्तगत करून मुख्य आरोपींना बेड्या ठोकता येईल। मात्र छापा मारण्याच्या 1 दिवस अगोदर दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा प्लॅन फसला। अन्यथा नवी मुंबई पोलिसांनी या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना जेरबंद करण्यात यश संपादन केले असते।